पटपट पटपट. नमस्कार मंडळी, मी तुमची सगळ्यांची लाडकी अविट रागिणी. गाणं घे, गाणं आणि घे, गाणं घे. हो म्हणू बोलू दे ना. आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. हो ना हो ना हो ना. पहिलं पुष्प माळत आहोत मंडळी. कुठे कुठे चालला? थांबा ना, कुठे चाललात? अरे कुठे चाललात तुम्ही सगळे? अरे ओरिजिनल अँकर कुठे आहे? ओरिजिनल अँकरला बोलव. लोचन मजनू कुठे आहे? अय्या थांबा पाहिजे. थांबा जरा हो येणार जरा वेळ द्या. हो अहो माफी मागते सगळ्यांची. जरा 2 मिनिटं शांत बसा. म्हणू काय करायचं? मजनू घेऊन या. अरे हो आणतो, जरा थांबा ना. आम्हालाही बोलू द्या, आम्हालाही बोलू द्या. म्हणू नको. त्याला काय म्हणावं अवी, त्याला काय म्हणावं? म्हणजे हे नियतीने मारलेली बुक्की आहे का नशिबानी मारलेली टपली आहे? मला खरंच कळत नाही. ए, चल चल बोलव त्याला बोलव. थांबा, येणार ओक साहेब तुम्ही तर रसिक होता, तुम्ही सुद्धा हे असं वागताय यार. ए, म्हणूनच मला तो पाहिजे. पाहिजे. म्हणू काय करायचं आता? कुठून बोलवायचं त्याला? आपण कार्यक्रम घेतलेला आहे, पूर्ण पैसे घेतले. अरे नाही, थांबा काही करतो आम्ही बघतो कसं तरी. बसा. पण हे नमस्कार. हे सगळे लाचार आहेत, सगळे लाचार. म्हणू हे नको बोलू, माफ करा रसिको. हे काय केलंय तुम्ही? काय हेल्मेट का घालून आलात? हो पापाराजी सोडत नाहीत मला, तिकडे लपून आलो माहितीये हे घालून मी. बाप रे. अवीट ह्याच्या मागे पापाराजी लागले? याचा जन्म झाला तेव्हा पापाराजी झाला ना, हेच चुकलं. बस प्रेक्षक, आता आज ना जपूनच बोल जरा. नमस्कार. पाया पडतो तुमच्या. असू दे, वा हो, वा. ऐका. हा योग आला आहे लोचनजी. प्रेक्षक. बाप रे. हा आज तरी टेन्शन घेऊ नका, नेहमीप्रमाणे उत्तम कार्यक्रम होणार, काही टेन्शन नाही. ऐकलंस ना म्हणू? काय? ते म्हणाले उत्तम कार्यक्रम होणार. आधी नेहमीप्रमाणे असं म्हणाले. नेहमी आपला कार्यक्रम कसा होतो अवीट, आठव बरं. हो ना. तू विचार करू नकोस. आजचा नेहमी ना कदाचित वेगळा असेल. हा ऑल द बेस्ट. बस सुरू करूया नमस्कार. कार्यक्रम. हो छान. अरे वा अमीरजी, क्या बात आहे. हो, हो. अमीरजी सुरू करूया. हा वा. हा नमस्कार रसिको. हो पहिलं पुष्प माळत आहे चित्रपट आहे. चांगला होणार. तत्पूर्वी मी माझी ओळख करून देतो. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू, म्हणजेच सत्यशील सत्यशील सरपोतदार. रसिको मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू, म्हणजेच सत्यशील सरपोतदार. रसिको गेली जवळजवळ 22 वर्ष मी सूत्रसंचलनाची पिसं काढतोय. ए बाबा, काय बोलतो? ठसे उमटवतोय, माझे ठसे उमटवतोय या क्षेत्रात. रसिको तुम्ही मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचलं असेल की राहुल देशपांडे, महेश काळे आणि आपले अजय अतुल यांच्यात माझ्यावरून बाचाबाची झालेली होती. तिघांनाही एकाच दिवशी मीच निवेदक म्हणून पाहिजे होतो रसिको. हो त्यामुळे अगदी हमरीत मुरीवर गेलं प्रकरण. आणि ऐक ना, प्रयोगाच्या आधी ओवाळून नारळ फोडतात माहितीये? तो नारळ म्हणून तू हवा असशील कदाचित. बघ एकदा जाऊ विचार. दे ना. जाऊ दे, काय लिंबा एवढंही कर्तृत्व नाही या माणसाचं. एवढी दिग्गज मंडळी ह्याच्या नावासाठी हमरी तुमरीवर येत असतील. आपल्या नावासाठी आले एक वेळ. ठीक आहे, कार्यक्रम सुरू झालेला आहे. हॅव सम सेन्स. इंग्लिश नको बोलू. हरकत नाही. कार्यक्रम रसिको हो आज कार्यक्रमाकडे वळी आहे. रसिको तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की तुमच्या समोर बसलेला हा एक चिरतरुण नवयुवक, ज्याच्याकडे बघून कोणत्याही तरुण स्त्रीच्या मनात आत्ता धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारते असं होऊ शकतं. पण रसिको त्याचं हे असं कसं? त्याचं हे जिभेचा काय प्रॉब्लेम आहे रसिको? त्याच्या मागे फार मोठी घटना आहे. रसिको लहानपणी एकदा मी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत समयी झालो होतो. तांब्याची समयी. जवळजवळ 2.5 तास मी असा झोपलेलो होतो. शेवटी एक माणूस फसला आणि दीप प्रज्वलन केलं त्याने. तेव्हापासून रसिको मी हे असं बोलायला लागलेलो आहे. लोचनजी काय बोलताय? तुमचं कारण ऐकून झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये. नाही, बरोबर. का वेगवेगळी कारण देताय? हे प्रश्न जे असतात लोकांच्या मनातले, काही कोणाला प्रश्न पडलेला नाहीये. सुरू करा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया रसिको. रसिको आज इकडे फार मोठी मोठी लोक. हा जो क्षण असतो रसिको तुम्हाला प्रचंड आवडतो. रसिको ए हळू बोल. रसिको
हा क्षण जो असतो यांची ओळख करून देण्याचा तो मला प्रचंड आवडतो रसिको. इकडे उजवीकडे बसलेले आहेत रसिको. फार मोठा माणूस आहे रसिको. इथे उजवीकडे बसलेले आहेत. मोठा माणूस आहे रसिको. मॅनिक्युअर केलेले 12 घोडे. मनोमिलन स्वरछेडे. काय बोलताय कोण कुठला माणूस त्याचे घोडे मॅनिक्युअर करायला घेऊन जातो आणि 12 घोडे तो माणूस मॅनिक्युअर करायला घेऊन गेलाय असं नाव आहे. मला नावांचा घोळ आहे. मला नावांचा घोळ आहे. नको ना घेऊ राजा नको ना रे. हरकत नाही. रसिको इकडे उजवीकडे बसले फार मोठा कलाकार बसलेला आहे रसिको. अनेक वर्ष संगीतासाठी स्वतः आयुष्य त्यांनी खर्च केलेलं रसिको. इकडे उजवीकडे बसलेले आहेत. हे लैला मे लैला यांची ओळख करून झाली. मनोमिलन रे. लैला मे लैला. लैला मे लैला इजवी लैला कुर्र अशी कुठल्या हत्यानी केलं असेल सांग मला. चिडू नका नावांचा माझा थोडासा घोळ आहे त्यामुळे हा घोळ होऊ शकतो. मनोमिलन. तर रसिको इकडे बाजूला बसलेले आहेत फार मोठे कलावंत आणि त्या साईडला तिकडे फ्लाइंग किसच्या अंतरावर बसलेले आहेत. तिथे चविष्ट नागिणी. अहो अभिष्ट नागिणी हो. अभिटा. चविष्ट नागिणी म्हणाल. लोचन मजनू. हो येस. थांबवा हे सगळं. तुझ्या मजनूतला म काढून सू टाकल्यावर काय होईल. उजनू. नको मनू. करू का. कर ना निवेदन कर ना पटकन कर. प्रेक्षकांना तो अगं माहितीये बाई मला आहेत प्रेक्षक माहितीये त्यांनीच त्याला बोलवलंय. तर असं असतानाही त्यांनीच बोलवलेलं आहे मग करू दे ना त्यांना पण सहन थोडस. हळू बोले. रसिको आजचा रंगारंग कार्यक्रम आहे. गीत खिले है शिकलॉंग शिकलॉंग. गुलशन आहे काय बघूनही कस काय आहे ह्यात या शब्दांमध्ये. एवढं नका करू. या 2 शब्द कसं काय तू शिकलॉंग कसं वाचलंयस मला सांग. कुठे आहे शिकलॉंग. श आहे ल आहे ग आहे क कुठे आहे. घोळ आहे वाचण्याचा थोडासा घोळ आहे. हे आहे चष्माचा घोळ आहे थोडा माझा. गुलशन कळलं आता कळलेलं आहे. अरे शिकलॉंग म्हणजे अत्यंत चुकीचं काहीतरी बोलतोय तो मुद्दा. अशी माझी चेचत राहतो मी रेग्युलरली. कळलं का. ए जाना रे ए जाना नको ना. रसिको हो आज क्या कार्यक्रम है. गीत खिले है गुलशन गुलशन गुलशन. रसिको क्या है गुलशन. ए देवा नको आ वगैरे करतायत लोक. हवंय त्यांना. रसिको क्या है गुलशन. रसिको क्या है. इस कदर इस दुनिया में बर इस कदर इस दुनिया में ये क्या है गुलशन रसिको. क्या है गुलशन रसिको. स्किट शुरू हो जाने के बाद पहले 5 मिनट में लाफ्टर नहीं आता है तो क्या आता है वो टेंशन है रसिको. गुलशन नहीं है रसिको. राउंड राउंड प्रश्न एक ही उठता है क्या है गुलशन. कोई मेरे कांडी को आके मेरे मांडी को सांगेंगे क्या है गुलशन रसिको. कांडी मांडी सगळं एकत्र करी ना मी. तेच धरतोय नुसतं आपलं थांबतच नाही हा माणूस. वेगळ्या प्रकारे जरा तुझा वेगळा प्रकार गुलशन कर आणि टाक. गप्प बस. तर मी करणार आहे कार्यक्रम सुरू. घे पटापट. असू नको. हसत नाही. इकडे कोणीच नाहीये आपल्यासाठी. सुरू कर. माफ करा रसिको. तर रसिको आज आमच्या 500वा कार्यक्रमाचा 500वा भाग. याला लाज म्हणावं का अभिमान म्हणावा या संभ्रमात आपण गीत किले हे गुलशन हा कार्यक्रम सुरू करूया. हो ना. एक नावावरनं तुम्हाला वाटलं असेल गुलशन म्हणजे ही कुठली बरं गीतं आहेत. एक निराळी गीतं आहेत हटके गीतं आहेत. अशी गीतं जी आपल्याला भान हरपवून टाकतात अशी गीतं. हो ना. असंच एक प्रेम गीत 1966 साल. कुठला चित्रपट आहे माहित कशाला कशाला एक माहोल तयार करण्यासाठी डल चाललंय म्हणून माहोल उतरण्यासाठी जरासं चालू दे डल. आम्हाला डलच पाहिजे. ठीक आहे हरकत गप्प बस. हा तर 1966 सालचा चित्रपट सूरज. तर सूरज चित्रपट संगीतकार आहेत आपले शंकर जयकिशनजी आणि गायक आहेत आपल्या सगळ्यांचेच लाडके रुपेश दा. रफीदा. कोण रुपेश दा. काय बोलताय. कोण रुपेश दा. रफीदा येस. मामा आहे तुझा रुपेश दा. रफीदा. तुम्ही जरा गप्प बसा आम्हाला गाऊ द्या. हा माफ करा रसिको. आपण गाणं घेऊया सूरज चित्रपटातलं मोहम्मद रफीजींचं अमीरजी. बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा महबूब आया है. वाह वाह.
हवाओं रागनी गाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. वा 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 रसिको थांब ना, आहे ना, कडवा आहे. कसं एक थोडीशी माहिती ते गाण्याबद्दल वाजवतायत. नाही झालं जरा माहिती रसिको हे जे आत्ता ह्याने गाणं गायलं रसिको काही काही गाणी असतात ते तुम्हाला अक्षरशः म्हणजे नॉस्टॅल्जिक करून जातात. हे जे गाणं आहे बहारो फूल बरसाओ मेरा महमूद आया है मेहबूब आया है. काय बोलताय गायलं आता रसिको ही काही काही गाणी असतात ते खरंच तुम्हाला नॉस्टॅल्जिक करून देतात. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब स्टुडिओ आहे मेहबूब स्टुडिओ ना. अरे मेहबूब मूर्खा, आहे. मेहबूब म्हणजे काय? प्रियकर किंवा प्रेयसी. आता ह्या गाण्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रेयसी आहे. मेहबूब Yes. म्हणजे स्टुडिओ नाहीये. स्टुडिओ कोणी काय नाही रे. हरकत नाही, माझं जर हे झालं पुढे मला गा. गायचं नाही रे. चला मी वेगळं गाणं घेतो नको तोपर्यंत तुम्ही का घेताय तू आम्ही नको घेऊस ना गाणं राजा. तू घे तू घे. का घेतोय? तुला निवेदनच येत नाहीये. गाणं कशाला घेतोस तू? तू काय घे. बघतात कार्यक्रम बघतात लोक तू घे. मला नाही घ्यायचं. तुला काय घ्यायचंय तर अरे घे. असं काय करतोस घे ना म्हणून. चल चल चल. मला अरे नाही. गाणी स्ट्रेस बस्टर असतात काही गाणी बरं ठीक आहे. असं चल काय? चल. हो चल घेतो. चल. कसं माफ करा रसिका हो, मी असा नाहीये. मी एवढा खरंच ए नाहीये. तू नको हात बीत दाखवू. खरंच हात कापून टाकेन ना नाही, तुझा. माझं माझं चाललेलं नकोच आहे आहे मध्ये. तर ते गाणं ते काय जे बोलत होती ही स्ट्रेस बस्टर Stress असतात. buster काही असतात. गाणी स्ट्रेस बस्टर असतात आणि 3-4 मिनिटांची ही गाणी हो ना. लोकांचं मन कसं गुलशन गुलशन करून टाकतात. हो ना हो ना हो ना. आणि ही 3-4 मिनिटांचीच गाणी पण ती लिहिणं अत्यंत कर्मकठीण काम असतं बरं हो, का. हो. असं म्हणतात की सुचणं हे क्षणाचं देणं असतं. आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या इतिहासात अनेक असे दिग्गज कवी गीतकार आणि शायर होऊन गेले की त्यांनी अतिशय सुंदर साहित्य लिहून ठेवलेलं वा, वा. आहे. एक सुमधुर गीत गाईड चित्रपटातलं आम्ही घेतोय आणि गीत आहे अमीरजी जरा हे दारारारा. रसिको या गाण्यानंतर पुढचं गाणं घेऊ अरे नाही झालंय गाणं. आंबा. कुठे झालं गाणं? दारारारा, मस्त असं गेलं ना तुम्ही हो तुझ्या बापाने कुठल्या चित्रपटात दारारारा एवढंच गाणं आहे? बरं. बापाने ठेवलंय तुझ्या? चिडू नकोस का. नाही म्हणू हे नाही. खरंच सांगतो मग मला त्याला पेटीत भर आणि घेऊन जा का कुठेतरी. माझ्याकडे बघ चिडू नका, चिडू नका. माझ्याकडे बघ. सुरू कर आमिरजी सुरू कर. अमीरजी परत एकदा हा. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल है. कहीं बीते ना ये रातें कहीं बीते ना ये दिन कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन. गाता रहे मेरा दिल. ओ मेरे हमराही मेरी बाह थामे चलना, बदले दुनिया सारी तुम ना बदलना. एक मिनिट थांबा ओ एक मिनिट मेरे जरा थांबा थांब ना, गातोय ना. अरे गाण्याच्या मध्ये आता बोलशील का एक तू? सेकंड थांबा. मला हे गाणं काही आवडलेलं नाहीये. का? मी निषेध करतो या गाण्याचा. का? या गाण्यात मला पुरुषी वर्चस्वाचा दर्प येतो. आ? काय आता म्हणालात तुम्ही? काय? ओ मेरे हमराई काय बाह थामे चलना. बदले दुनिया साडी तुम ना बदल नका. त्यांनी काय ना साडी बदलायची साडी. हा? म्हणजे तुम्ही कोण ठरवणार? प्रेयसी असली म्हणून काय झालं? तिने काय कपडे घालायचे काय नाही घालायचे हे तू ठरवणार. येडे कपरे, म्हणू मारू नको. कपरे येडे मारे तुला येडे. फालतू कुठला? बदले दुनिया साडी म्हणजे बायकोला साडी बदलायला नाही सांगत आहे तो. बायकोला म्हणतोय तुझा जग जरी बदललं तरी तू बदलू नकोस असं म्हणतोय तो. त्याचा साडीशी काही संबंध नाहीये. कळलं का तुला? बरं 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 हे नवीन नवीन कसून निघतात शोध मला काय कळत हा शोध, हा काय शोध आहे? आता- अवीट, नाही अवीट, मी कळलं दमलो. आता कळलं आता गा. अवीट मी दमलो आता. नको आता गा. गायला, काहीच नको गायला. तुला असं गायचंय तर गा, काय पण असं गा. काय कर- नाही ते इंटरव्हल घेऊया आपण, थांबूया ह्याला मारूया नाही चेचूया. म्हणू. परत कार्यक्रम सुरू. नाही नाही बरं असं काहीतरी बरं करूया. बरं ठीक आहे इंटरव्हलचा विषय झाला. आपण उत्तरार्धात जे गाणं घेणार होतो ते आता घेऊया रसिका हो. काही पण घे, काही पण घे. जितेंद्र शेवटचं आणि- गाणं घे. छान होणार अजून. अरे बंद करा हा अरे- फाशीवा प्रयोगच बंद करा माझ्या मते. नको ना. दॅट्स लाईफ असं नाही. एक डायस लाईफ मारेन ना, सिनात्रा काढेन काना खाली बरोबर. हेल्मेट घालून कायमस्वरूपी फिरावं लागेल तुला. रसिका हो एक जितेंद्र आणि जयाप्रदा यांची जोडी अत्यंत लोकप्रिय होती. लगा हा हा. याच जोडीचं एक अत्यंत लोकप्रिय गाणं एक हटके गाणं चित्रपट आहे 1984चा तोहफा चित्रपट. हो 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 हे मारेन अरे, अरे, फुकावेन. एवढं पण मी करायचं नाही. संगीतकार आहेत बप्पी लहरी. हा, हा. आमिरजी. वा.
तोफा 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 धडाम 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 धडाम. तुझ्या बापाला नाव सांग धडाम. अवीट अवीट काय काय अवीट तुझ्या बाप तोफा म्हणजे गिफ्ट ना तोफा म्हणजे ती तोफ आहे का त्याच्यावर उडून धडामकान तुला उडवलं पाहिजे आधी. अवीट अवीट असं नको करूस. काय कर असं नाहीच केलं पाहिजे याला ना मारायला पाहिजे याला चेचलं पाहिजे